नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलो हे पार्सल. यात आहेत वेगवेगळ्या जॉनर्सची 5 पुस्तकं. यात कादंबरी, कथा, विनोदी कथा, कविता असे वेगवेगळे जॉनर्स आहेत. यातली थ्रिलर बुक तुम्हाला नक्की आवडेल. तर चला पाहूया कोणती आहेत ही पुस्तकं आणि थोडक्यात त्या पुस्तकांची माहिती घेऊया. पहिलं पुस्तक आहे 96 मॅट्रोमॉल. ही एक लघु कादंबरी आहे. आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या आपण इतक्या आहारी गेलो आहोत की त्या वस्तूंशिवाय आपलं पान सुद्धा हलत नाही. ही कादंबरी याच उपभोगवादी जगण्यावर भाष्य करते. कथेचा नायक आहे मयांक. हा एका घटनेनंतर एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो. ती दुनिया असते आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंची. मयांकचा जसा जसा त्या वस्तूंशी संबंध येऊ लागतो तसं तसं त्या वस्तू मयांकलाच वापरू लागतात. एलिस इन वंडरलँडची कन्सेप्ट या कथेत आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत प्रणव सखदेव. रोहन प्रकाशनचं हे पुस्तक आहे. दुसरं पुस्तक आहे चक्रव्यूह. हा एक कथासंग्रह आहे. यात फक्त 2च कथा आहेत, चक्रव्यूह आणि सूर्यास्त. या दोन्ही कथा सिस्टीमवर भाष्य करतात. या कथेत 2 हतबल पात्र आहेत. जे घडतंय ते चुकीचं आहे हे त्यांना कळतंय, पण ते काहीच करू शकत नाही. सूर्यास्त या कथेतील माजी स्वातंत्र्य सैनिक तर ते एक्सपोज करायचा प्रयत्न सुद्धा करतो, पण त्याचा दुर्दैवी अंत होतो. सूर्यास्त या कथेवर नाटक सुद्धा आलं होतं. यात निळू फुले यांची मुख्य भूमिका होती. या कथासंग्रहाचे लेखक आहेत जयवंत दळवी. मनोरमा प्रकाशनचं हे पुस्तक आहे. तिसरं पुस्तक आहे असुरवेद. ही एक थ्रिलर बुक आहे. तशी ही कॉन्ट्रोवर्शियल बुक सुद्धा आहे, पण त्यातील कॉन्ट्रोवर्सी सोडली तर कथा खूप मस्त आहे. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद या 4 वेदांव्यतिरिक्त सुद्धा अजूनही वेद होते असं काही जणांचं मत आहे. त्यातलाच 5वा वेद म्हणजे असुरवेद. कथा सुरू होते सुरेश जोशी पासून. सुरेश जोशी या इतिहास संशोधकाला एक हस्तलिखित सापडतं, पण ते हस्तलिखित जगासमोर येऊ नये म्हणून काही जण प्रयत्न करत असतात आणि यातच जोशींचा खून होतो. इथून कथा थरारक वळण घेते आणि शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते. या पुस्तकात थ्रिलर सस्पेन्स वाचायला मिळतो. या कथेत पंढरपूर आणि पुंडलिक याबद्दलचे काही तर्क अनुमान लेखकाने मांडले आहेत. ते फार इंटरेस्टिंग आहेत. या पुस्तकाचे लेखक आहेत संजय सोनवणी. प्राजक्त प्रकाशनचं हे पुस्तक आहे. चौथं पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली. निखळ आनंद देणारं पु ल देशपांडे यांचं अजरामर पुस्तक. हरितात्या, सकाराम गटणे, नाथा कामत, चितळे मास्तर, पेस्तन काका आणि अंतू वर्वा अशी यात एकूण 20 व्यक्तिचित्र आहेत. यातला कोणता वल्ली तुम्हाला आवडतो हे कमेंट करा. या अजरामर पात्रांबद्दल पुलं म्हणतात, या संग्रहातील व्यक्ती आणि वल्ली मराठी साहित्यात इतकी वर्ष टिकून राहतील असं मला वाटलं नव्हतं. ही मंडळी बरीच टिकाऊ निघाली, याचं मला समाधान वाटतं. हे पुस्तक मौज प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. 5वं पुस्तक आहे विशाखा. कुसुमाग्रजांचा हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कविता संग्रह आहे. याला वि स खांडेकर यांची विस्तृत अशी प्रस्तावना आहे. यात एकूण 57 कविता आपल्याला वाचायला मिळतात. वेडात मराठे वीर दौडले सात, गरजा जय जयकार क्रांतीचा, कोलंबसचे गर्वगीत या काही प्रसिद्ध कविता या संग्रहात आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन आहे कॉन्टिनेंटल प्रकाशन. तर ही होती 5 वेगवेगळ्या जॉनर्सची 5 पुस्तकं. कमेंट करून सांगा तुम्ही यातलं कोणतं पुस्तक वाचलंय आणि ते तुम्हाला कसं वाटलं. पुन्हा भेटू नवीन पुस्तकांसोबत. तोपर्यंत ही व्हिडिओ आपल्या वाचक मित्राला शेअर करा.